दृष्टी सिंगर तुमचं स्वागत करते माझी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दृष्टीज किचन। आज मी बनवणार आहे खमंग ढोकळा। चला मग वळूया साहित्य आणि कृतीकडे। एक बाउलमध्ये आपल्याला 2 कप बेसन घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 3 मोठे चमचे दही ॲड करायचे आहे। हे फ्रेश दही आहे। मग आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे। हे आपल्याला आता अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी लिंबाचा रस घातले। 2 मोठे चमचे तेल घालायचे आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पाणी घालून थोडं पाणी घालून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे। 1-5 मिनिटं व्यवस्थित फिरवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झाले ढोकळ्याचं। आपल्याला हे आता झाकण लावून मिनिमम 10 मिनिट्ससाठी ठेवून द्यायचं आहे साईडला। त्यानंतर एका कढईमध्ये थोडं पाणी घालून एक स्टँड ठेवून पाणी गरम होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। मग आपल्या इथे 10 मिनिटं पण झाली आहे। बॅटर व्यवस्थित रेडी झालेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। हे आपल्याला व्यवस्थित आता एकजीव होईपर्यंत 1-2-3 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे। मग एका भांड्याला आपल्याला तेल लावून व्यवस्थित असं चारही बाजूने तेल लावायचं आहे आणि हे बॅटर त्याच्यामध्ये घालायचं आहे। आपलं पाणी पण इथे गरम झालंय। तर हे बॅटर ठेवून आपल्याला झाकण लावून एक 15 ते 20 मिनिटं, आणि जर तुम्ही मध्ये चेक करू शकता, जर थोडा कच्चा राहिला असेल तर पुन्हा एकदा 5 मिनिटं ठेवायचं आहे। अशा प्रकारे बघा, ढोकळा आपला रेडी झाला। थंड झाला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित ढोकळा असा आपला फुगलेला आहे। अशी प्लेट घेऊन आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे। हे बघा, आपला ढोकळा मस्त रेडी झाले। एकदम स्पंजी झालेला आहे ढोकळा। ढोकळ्याला जाळी पण व्यवस्थित अशी आलेली आहे। किती स्पंजी झाले तुम्ही बघू शकता। आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा मी सरळ करून हा कट करून घेणार आहे। कट करताना तुम्हाला छोटे मोठे जर पीस पाहिजे तसं तुम्ही कट करायचं आहे। मग आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले। राई व्यवस्थित तडतडल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। एक उभ्या चिरलेल्या मी 2-3 मिरच्या घेतल्यात। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। मग व्यवस्थित हे तेलात झालं की आपल्याला एक छोटी वाटी पाणी घालायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडीशी 1 चिमूटभर साखर घालायची आहे आणि हे आता आपण फोडणी ढोकळ्यावर घालायचे आहे। हे बघा, असं आपलं कट करून झालेलं आहे। हे आता पूर्ण फोडणी आपल्याला ढोकळ्याला पसरवून घ्यायची आहे। सगळ्या ढोकळ्यांना लागलं पाहिजे। त्यानंतर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे बघा, किती स्पंजी झाले आपला ढोकळा। अशा प्रकारे जर तुम्ही ही रेसिपी घरी बनवली ना, तर नक्की असा स्पंजी आणि खमंग ढोकळा बनणार आहे। आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।